मित्रांनो ठरल्याप्रमाणे आमचं चालू होतं की शिरसाडा जायचं आहे. तुम्ही सकाळी आमचं चालू होतं 5:30 वाजता निघायचं बा. पण आता वाजताय 7. मी गेलो पोक्याला आतल्याला घ्यायला, त्यांना उचलला. आम्ही आलो बापूच्या घरी. बापून त्याच्या गाड्या काढल्या आणि जे व्हिडिओमधील गाडी दाखवायची नवी कोरी गाडी घेतलेली ना हंटर, हां ते काढतोय बापू. आता घरात जाईन बाहेर येईन. आता निघले शेवटी आम्ही आता उल्हास पाटलाकडे. आणि उल्हास पाटलाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की कधीच टायमावर नाही येणारा माणूस नाही. 7 चांगले तर तो माणूस 8 वाजता आता घराबाहेर गेल्यावर एवढा टाईमपास केला आहे ना. आता व्हिडिओ कसा टाईमलेसमध्ये काढला आहे, तुम्हाला वाटतं की लवकर झाला आहे, पण आम्ही अर्धा तास उल्हासच्या घराबाहेर उभे होते. भाऊची अंघोळ नव्हती, काही नव्हती. तिथं भाऊने 7:45 वाजवले. मला हर्षाचा फोन की तुम्ही गेले का? म्हटलं आम्ही जातोय. मग मी बी येतो म्हणे. म्हटलं झाला शिंची तयारी. तिच्या घरी गेले आम्ही. तर पहा भाऊ फक्त आता बरं निघला होता ना, आता ब्रश करू आला भाऊ. की काहीतरी नवीन टाकायचं आपल्या चॅनलला. तर आम्ही विचार करू कुठे जायचं. शेवटी ठरलं की शिरसाडा मारुती जायचं म्हणून. एक जागृत देवस्थान आहे आपल्या बोधवड तालुक्यात. आम्ही तिथे आता बऱ्याच दिवसांनी प्लॅन करत होते. आज तो प्लॅन सक्सेसफुल होतो आहे. आणि तो पण लय वेळा नव्हतं. 6 वाजे झाले मी आणि हर्षल पाटीलची वाट पाहत आहे. आमचा एक मित्र आहे हर्षल पाटील, दलिंदर म्हणतो आम्ही त्याला. वाटलं नव्हतं, आम्हाला अपेक्षा उल्हासकडून होती टाईमपास होईल म्हणून. पण ती अपेक्षा आमचं पूर्ण करायला काम आज हर्षल पाटीलने घेतले. सौभाग्य भेटलं. हां, तर आता पाहू किती वेळ टाईमपास होतो. आम्हाला कमीत कमी 15 मिनिटे देऊन झाले ते घराखाली वाट पाहून. चहा पण वाट बघते. हां, त्याच्या घरी आम्हाला चहा प्यायला जायचं, ते पण आम्ही दाखवूच. बाकी आता आपण शूट करतो आल्यानंतर की त्याला सगळे कशी बोलतात काय बोलतात. चल, ज्याच्यामुळे टाईम झाला आहे ऑलरेडी आणि निवांत मध्ये चहा पिरा एन्जॉय करतो. आता पेट्रोल पंपावर गेले. त्यानंतर मग ठरलं की बा टाकून घ्या पेट्रोल. आता कॉन्ट्री करून सगळ्यांना काढली, विचारांना पैसे. कॉन्ट्री गेली. निघले आता आम्ही शिरसाडाच्या दिशेनं. सकाळी जाम एवढं शांत वाटतं. हे माहितीच नव्हते रस्ते गिस्ते एकदम शांत सगळे. आता आम्ही बिडातली देवी मित्रांनो आहे डोंगरामध्ये. इथं तुळजाभवानीचं मस्त मंदिर आहे. रस्त्यावर आता नाही थोडं बापूची गाडी दिसायला पाहिजे. ॲडव्हर्टाईज मारा पाहिजे नव्या गाडीची. त्यामुळे गाडी जमिनीमध्ये गाडी काढून घेतली. त्याच्यावरती माझी गाडी दिसायला पाहिजे म्हणून. आता बोधवडचं एक मस्त आहे अमोर हॉटेल लय फेमस आहे. आणि तिथला ना गिल्ला वडा लय फेमस आहे. एकदा खाऊन पहा तुम्ही. बापूला आवडतो तिथला गिल्ला वडा बरं. आता आमचा रायडर उल्हास पटेल एवढा जोर येतोय म्हणजे शाईन गाडी. त्याला कावासाकी निंजेल तर काय करतो काही नाही. आणि नायगाव आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचं गाव. प्रतिभाताई पाटील यांचं गाव आहे नायगाव. आता रेल्वेच्या हिच्यावरून आता ब्रिज झाला आहे नवीन. आता ते ब्रिजचा बी सगळा सत्यानाश झाला आहे. पुढे खराब रस्ता आणि अंडरग्राऊंड केलेला आहे. पाणी पोचले मित्र आम्ही आता शिरसाड्याला. इथून एंट्री आहे, द्वार आहे सगळे जायचं. इथून निघले आम्ही शिरसाडा दिशेने. इथं मान्यता आहे की नवस वगैरे बोलता लोक इथं आणि त्यांना लाभ होतो त्या नवसाचा. नवसाची परतफेड करायला येतात लोक इथं. शनिवारी मंगळवारी खूप गर्दी असते इथं. मित्रांनो, आपण इथे आलेले आता. आपण दर्शन घेऊ वेळात. त्याआधी तुम्हाला मंदिर मी आम्ही दाखवून दिलं आहे, व्हिडिओमध्ये दिसून जाईल. आणि बाकीचं पुढे पाहू. मंदिराची मान्यता अशी की ते नवस्फूर्ती होते म्हणून बरेच लोक इथं आले. आणि बऱ्याच दिवसापासून मंदिराचं छत करतात, पण ते टिकत नाही. भरपूर वेळेस करून झालं आहे आणि आतापर्यंत ते कधीच टिकलं नाही. ते पण तुम्हाला आम्ही दाखवू पुढे चालून. चलो करतात. मित्रांनो, हे मंदिराचं मुख्य द्वार आहे. पूर्व दिशेला मोठं असं मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता आम्ही प्रवेश केला आहे मंदिराच्या परिसरामध्ये. आता मंदिरामध्ये आज जातोय आम्ही. हे मंदिराचं गर्भगृह आहे मित्रांनो. यामध्ये मूर्ती वगैरे. आणि या मंदिरावर भरपूर जणांनी प्रयत्न केला कळस बांधण्याचा, पण तो कळसच टिकत नाही. तुम्ही बघू शकता हे कळस. आणि हा मंदिराचा बाकीचा परिसरीचा महादेवांचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, राम मंदिर आहे. खूप मंदिर आहे इथं.